आई ये आपका इंतजार है असं आजकालचे दिवस चालू आहेत. काय सांगायचं, कुठं हे चालू आहे आणि कुठं काय व्हायले, काय म्हणता, युद्ध कुठं चालू आहे आणि आपणाला भोगावं लागते त्यांच्यासाठी. ते काय आपल्याला फुकट देत नाहीत, आपण पैसे देतो तरी पण त्यांच्यासाठी आपल्याला काय काय भोगावं लागते. सकाळपासून मॉर्निंगला गॅसची वाट बघत थांबले फायनली मला गॅस भेटला आणि मग घरी आले, आंघोळ केली, देवपूजा केली. आज माझी एकादशीचा उपवास असतो, महादेव बारसीचा. तर मग लगेच म्हटलं, हो पण म्हणले होते उपवास धरतो. आणि मग नंतर त्यांनी काय केलं तुम्हाला चला सांगते. स्टार्टिंगला बघितलंच असेल त्यांनी माझं किती कौतुक केलं. मी आज त्यांच्यासाठी फार काय काय बनवलं होतं. मग पहिल्या सुरू म्हटलं चला वरईचा भात वगैरे बनवून घेऊया उपवासाचं. मग लगेच असं वरई निवडायला घेतली, त्यात खूप आळ्या वगैरे होत्या म्हणून असं मन लावून सगळं निवडून घेतलं. जाळ्या पण असतात त्यामध्ये. मग सगळे हे निवडून घेतलं आणि लगेच एक साईडला वरईचा भात घातला म्हणजे भगर. आणि लगेच इकडे शेंगदाण्याची आमटी करायला शेंगदाणे भाजून घेतले, मग मिरच्या भाजून घेतल्या छानपैकी खमंग अशी शेंगदाण्याची आमटी. आणि वाव, वरईचा भात एवढा छान लागतो आणि दिवसभर वाटत पण नाही उपवास आहे. तर शेंगदाण्याचं मीठ जिरे टाकले, हिरव्या मिरच्या असं मस्तपैकी घेतले वाटून. आणि लगेच आपल्याला इकडे जिऱ्याची फोडणी, मोहरी नाही बरं का, उपवास आहे, उपवासाला जिरे मोहरी नाही चालत. मग लगेच ते वाटून केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकले, झाली आपली शेंगदाण्याची आमटी. उपवासाला असं साधंच जमतं. असं थोडंसं शिजलं की बघा एकच नंबर अशी आमटी आणि वरईचा भात. असं झालं स्वयंपाकाचं माझं, झालं उपवासाचं बनवून. मग लगेच पोरांना आज रविवार आहे म्हटलं त्यांच्यासाठी मस्तपैकी डोसा वगैरे बनवून द्यावं. लगेच इकडं काय केलं, चटणी वाटून घेतली आणि तिला छानपैकी असं मिरचीचा तडका, कढीपत्ता, जिरे मोहरीचा फोडणीचा तडका दिला. आणि तिकडे चटणी रेडी झाली आणि लगेच बटाटा पण रेडी झाला, त्याला मस्त अशी कोथिंबीर वगैरे टाकून दिले. बटाटा पण रेडी झाला. एक साईडला लगेच तवा ठेवला डोश्याचा आणि आपला डोसा पण रेडी झाला. एक नंबर जाळीदार आपण डोसे बनवत असतो, एकदम मोठे. 2 खाल्ले की माणूस फुलच व्हायला पाहिजे बघा. आज पोरांचा आज नाश्ता होता. आणि रात्री आहो म्हटले उपवासाचं पण खाल्लं त्यांनी. रात्री म्हटले मी उपवास धरतो आणि नंतर बघा डोसे बघून त्यांनी सोडून टाकला उपवास. असंच असतं नवऱ्या लोकांचं, जाऊ द्या. मग म्हटलं त्यांना गरमागरम डोसे बनवून दिले. आणि फेवरेट नाश्ता म्हटलं की बघा कसं, मग इथं गॅसजवळच डुगमगायचं काम चालू आहे. मग तिच्यासाठी मी लगेच मस्तपैकी प्लेट बनवून घेतली, बटाटा डोसा चटणी. मग सगळ्यांना गरमागरम असं करून दिले डोसे, मस्त त्यांचे नाश्ते वगैरे झाले. आणि लगेच माझा आहोनी स्टार्टिंगला बघितलं असेल किती कौतुक केलं. आणि मग मी मस्त असं वरईचा भात वगैरे खाऊन माझा उपवास हे केला. चला साठी